तिथे कली शिरणार हे त्रिवार सत्य आहे। तसा तो शिरला आणि बुद्धी फिरवली आणि जे घडायला नको होतं तेच घडलं। गुरुदेव, आता कलीला बाहेर कसं काढायचं? हे एक वेगळं धर्मसंकट आहे गोरक्षा। मनुष्याला त्याच्या वाईट गुणांपासून दूरही करायचं आहे आणि कलीला सुद्धा बाहेर काढायचं आहे। चल। जनार्दन, सुरेखा, अगं किती वाट बघायला लावलीस? हो पण आले ना मी आता। सुरेखा, अगं कधी एकदा तू निवांत भेटतेस असं झालं होतं बघ मला। तुझं आपलं काहीतरीच, घरातल्यांशी किती आणि काय काय खोटं बोलावं लागतं माहिती आहे तुला। पण आता आलीस ना, जाऊ नकोस लवकर। ते माझ्या हातात थोडंच आहे, इथवर आली आहे तेच माझं नशीब। सुरेखा, तुला बघितलं की असं वाटतं तुला घेऊन पळून जावं कुठेतरी। जनार्दन, एवढंच होतं तर सासरी भेटायला का आला नाहीस? अगं तुला गाव गाडा चालवणं सोपं आहे का? जनार्दन, आता मला जावं लागेल। अगं थांब ना। नाही, उगाच घरच्यांना संशय नको। एवढा वेळ झाला तरीही अजून आली नाहीये। आता काय करावं ग? नर्मदा, मी आता तुला सांगू का? तुम्ही घरला जावा, ती आली की मी तिला सांगते तुम्ही वाट बघत होता म्हणून। नाही नाही ग, मी असं तिला एकटीला सोडून नाही जाऊ शकत घरी। अगं मग अजून किती वेळ वाट बघत बसणार आहे तुम्ही? तेही झालंच म्हणा। बा, चल ना, मला भूक लागली आहे। मी येते। चल बाळा। एवढा वेळ झाला तरी बी नाही आली ती। मला वाटतंय घरलाच गेली असेल। आलीस का? हे बघ, सुरेखा कुठे आहे? अहो, मी पूजा करायला गेले आणि त्यानंतर ती कुठे गेली मला कळलंच नाही हो। अगं